रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि आपल्या शेतातल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा शेतामध्ये काय काम चालू आहे आमचं, तर आलोय आम्ही आत्ताच आवरलं सगळं. स्वयंपाक झाला, जेवणं झाले, सगळं आवरलं आणि तर आलोय आता रानामध्ये. तर रानात बघा काय काम चाललंय आमचं. तर ऊन तर इतकं पडतं ना, पण एकच तास काम करायचं आहे थोड्या वेळ आणि घरी जायचं. उन्हाची काळजी घ्या तुम्ही पण. कारण की ना भरपूर असं ऊन पडलेलं आहे आपल्याला. तर आजचा छत्रपती संभाजीनगरला तर येलो अलर्ट जारी आहे आज. पण तरी पण आम्ही शेतामध्ये आलो. कारण की ना पावसाचे दिवस डोक्यावर आले ना, तर त्याच्यामुळं हे काम उरकून घ्यायचं आहे आम्हाला. म्हणून आमचं चाललं. तर आज आलेलो आहे आम्ही डाळिंबाची शूट काढायला. कारण की म्हटलं जरी ऊन पडलेलं आहे ना, तर झाडाच्या सावलीला आपल्याला काम आहे. तर 1 तासभर काम करायचं आणि घरी जायचं. पाण्याचं नियोजन पण केलेलं आहे बघा. आणि एक मी फ्रीजमधून थंड करून आणली बाटली पाण्याची प्यायला. कारण की ना पाणी थंडच प्यायला पाहिजे. कारण की ना बघा मी असं थोडासा त्यात बर्फ करून आणला म्हणजे लवकर पगळायची नाही. आणि उष्णता भरपूर आहे, पाणी गरम होतं ना, तर असं मस्त थंड थंड पाणी प्यायचं उन्हाळ्याचं. लई जास्त थंड बी नाही प्यायचं आणि जास्त गरम पण नाही, पण असं गार पाणी प्यायचंच. तर बघा डाळिंबाला असे मस्त असे फुलं आलेले आहे. तर आम्ही बागाची सेटिंग चालू आहे आता डाळिंब बागेची. तर बघा तुम्ही पूर्ण बाग असा हिरवा आणि लाल झालेला आहे. तर बघा हिरवा हिरवा गार लाल. आणि पहिल्यांदा सेटिंग झाली तेव्हा बघा ही अशी फळं झालेली होते. आणि आता दुसरून बघा, अगोदर आम्हाला वाटलं काहीच येणार नाही याला, या डाळिंबाला. तर बघा फुलं बी मस्त आणि मोळाच्या माश्या पण भरपूर आलेल्या आहे बरं का. तर सेटिंग काळामध्ये मोळाच्या माश्या एकदम उपयोगी पडतात. तर बघा काही झाडांना भरपूर सेटिंग झालेली होती, काही झाडांना काहीच नव्हतं. तर आता बघा सगळ्या झाडांना. आणि हा बाग आहे आमचावाला. तर का ग आता पावणे 2 वर्षाचा बाग झालेला आहे आपला नाही का. तर बघा आमचे असे त्याचं काढायचं काम चालू आहे. तर त्याचे ते खाली मुळाला शूट येतात ना, ते काढून टाकायचे. कारण की ते आपले विनाकारण असतात, ते काही उपयोगाचे नसतात, म्हणून ते काढून टाकायचे. आणि आपलं डाळिंब बागेची ना वाढ खुटीते ती, मग फळांची वाढ खुटून जाती. आणि ते शूट काढून घेतले का एकदम झाड पण एकदम सेफ होतं आणि भारी मस्त दिसतं आणि आकार येतो झाडाला बरं का. ते काढून टाकलं का झाडं मोकळी अशी झाडाभोवती खेळती हवा राहते मग. तर असा आहे आमचा बाग डाळिंबाचा. तर हा पावणे 2च वर्षाचा बाग आहे. तर बघा मस्त अशी फुलं आहे त्याला. आणि आता त्याला इथून नंतर आहे ना आपल्याला करायचे तार बांबू. तर तार बांबू हे आपले फक्त एकाच कैचीचे असणार आहे. कारण की मोठे तार बांबूला मोठा बाग झाल्यावर करायचे आणि आपले एका कैचीचे करायचे. तर झाडं पण भरपूर मोठे झालेले काही काही. तर चला मग आज आहे ना आम्ही हां जास्त आहे दर्शिक पाणी दिलेलं आहे ना. आणि याला आहे ना फ्लवणी पाणी दिलेलं आहे बरं का. सीटिंग काळामध्ये 2 पाणी झाले आमच्या ना, तिसरं पाणी जोडायचं आहे आता. तर बघा मस्त असं आपलं असं मस्त पसारा रान झालेलं आहे. कारण की त्याला पाणी मोकळं सोडेलं होतं ना, तर पूर्ण भरेलं होतं हे तुंबून भरवलं होतं. कारण की आपले पाटपाणी फिरलेलं होतं ना, तर त्यामुळंच पाटपाण्याचेच आभार मानावं लागेल. कारण की नाही हे पाणी मोक्यावर पाणी आलं आणि आमच्या डाळिंबागाला फ्लोनी पाणी भेटलं. तर हे सिटिंग काळामध्ये द्यावंच लागत हे पाणी. तर चला मग आता आम्ही काढायला सुरुवात करतो. तर बघा आम्ही घेतल्या तिघीनं 3 साऱ्या झाल्या आमच्यावाल्या शूटच्या. आणि त्यामध्ये एवढं गवळ निघलं, एवढं गवत. आता जनावरांची एक वैरण मस्त होईल. कारण की या दिवसात कुठं हिरवं नसतं जनावरांना खायला. तर या बागेमध्ये चांगलं गवत आलेलं होतं. तर आम्ही मोठी टाकल्या घेऊन. तर बघा कसं मस्त वैरण होईन एक जनावरांची, शेळ्याची, आपल्या बकऱ्याला थोडंसं. बाटलीत पाणी ना. तर पाणी पण संपवलं येऊन एवढं. आता राहिले आमच्या 5 गल्ल्या. तर तिकडले ते तो पट्टा होऊन जायले आणि आता इकडल्याच याच्यातल्या राहिले
3 गल्ल्या राहिली इकडून आणि इकडून 2 राहिल्या, 5च राहिल्या फक्त आता. तेवढं होऊन जाईल. तर शिरळचंच काम करावं लागतं कारण की ऊन लय पडलेलं आहे बघा. सूर्य डोक्यावर आलाय आता. तर आता वाजून गेले 12. तर आज चाललो आम्ही घरी उन्हाचं. तर आता घेतली सुट्टी आम्ही आता. अण्णा थंड 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 पिऊ ना. थंड पिऊ ना दर्शिक. तर मस्त असं गार पाणी प्यायचं काम चालू आहे आमचं आता. लय गार आहे. गारच पाणी प्यायला पाहिजे. उन्हाचं टेम्परेचर जास्त आहे आपल्याकडे नाही का. तर चला आता घराकडं. खूप ऊन पडलेलं आहे. तर उन्हाची काळजी घ्या. तर आम्ही शूट पहिल्यांदा आहे ना. तर दिशूचे काका कातरीन काढून राहिले आणि आम्ही इळेन कापून काढून राहिलो. कातरी एकच होती म्हणून. आता चाललो घरी. रानात आलं का बरं वाटत. दर्शिक हिरवं हिरवं गार आहे ना. मोकळी हवा बघा. किती लाल 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 फुलं आलेली. मस्त असं बाग झालेला आहे. असं वाटलं नव्हतं सिटिंग होईल म्हणून पण झाली. त्यांच्या वाटेच राहिलेलं तेवढं ते काढून घेतील दुपारून. आपलं आपण पूर्ण करू तेवढं. बाबा तेवढं गवतावरी काढून घेतील बाई. चला आता. तर बरं वाटत झाडाखाली आल्यावर. काय गार सावली ग बघा आता. तर इकडे आपला मोठा बाग आणि इकडल्या बाजूला छोटा. तर चला भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. चला रामकृष्ण हरी.